जय शिवराय मित्रांनो अमरावतीच्या परतवाड्यात घडली ही घटना ऐकून मन सुन्न होतं. अनेक तरुणी आणि मुलींचे आपत्तीजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याला अमरावती मंडल किंवा परतवाडा हॉस्टेल व्हिडिओ कांड म्हणता येईल. पोलिसांनी स्पष्ट अपील केली की या प्रकरणातील कोणतेही व्हिडिओ किंवा फोटो शेअर करू नका. असं करणं कायद्याने गुन्हा आहे आणि पीडितांना आणखी नुकसान होईल. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आरोप केला की आरोपींचे 100 मुलींचे शोषण केले आणि 350हून अधिक व्हिडिओ व्हायरल केले आहे. मुख्य आरोपी मोहम्मद अयान अहमद याला अटक झाली आहे. कोर्टाने 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 294 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासात आणखी आरोपी उजैर खान समोर आला. दोघांचे मोबाईल आणि डिव्हाइस जप्त झाले आहे. काही डेटा डिलीट केल्याचे आढळले. सायबर टीम रिकव्हर करत आहे. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगोरी यांनी सांगितले की आत्तापर्यंत 7 ते 8 पीडितांची ओळख पटली आहे. 15हून अधिक व्हिडिओ आणि 30 फोटो मिळाले आहे. बाकी पीडितांचा शोध घेत आहेत. आरोपी नंबर 1 चा मोबाईल रेकॉर्डिंग आढळली आहे. आरोपी नंबर 2 ला कस्टडी घेतले. इंटरोगेशन सुरू आहे. परतवाडा पोलीस निरीक्षक सुरज मस्के यांनी सांगितले, पीडितांशी संपर्क साधला पण अद्याप औपचारिक तक्रार नाही. पीडित 0 FIR दाखल करू शकतात. ओळख गोपनीय ठेवली जाईल. महिला अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये सोयीच्या ठिकाणी जमावून घेतील. स्थानिक स्तरावर मोठी नाराजी आहे. हिंदुत्ववादी संघटनेने अचलपूर परतवाडा बंदची घोषणा केली. भाजप नेत्यांनी आरोपीचा MIMशी संबंध असल्याचा आरोप केला. MIMने सांगितले की निवडणुकीत सोशल मीडिया काम दिले होते, नंतर निलंबित केले. मित्रांनो, हे प्रकरण फार गंभीर आहे. पोलीस तपास करत आहेत. पीडितांनी घाबरू नये. गोपनीयतेने पोलिसांशी संपर्क साधावा. पालकांनी मुलींवर लक्ष ठेवावे. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची मैत्री करताना सावध राहावे. तुम्हाला काय वाटतं? आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन अपडेट्ससह. जय शिवराय, जय महाराष्ट्र.